हा एक वुल्फचं कॅरेक्टर करून दाखवलं त्याला, लायन किंवा वुल्फचं. हा दाखवा ना. मागच्या लेक्चरला दाखवलं काही तसं? नाही नाही. सोपं एकदम, अवघड नाहीये. फक्त मी इथं कसं त्याला डिझाईन करतोय बघा. कंट्रोल 2 नी लॉक केला. ठीक आहे. आता बघा सर, मी इथं पेन टूल पण यूज करणार आहे, जमलं तर मी शेप पण यूज करणार. मी आता पहिले पेन टूल घेतो आणि पेन टूल मध्ये इथं कलर घेतला, रेड, ग्रीन घेतो स्ट्रोकला आणि ग्रीन. सध्या बघा मी हे जे ड्रेसिंग करतोय ना, इथून नाही सुरू करायचं नाही, मी इथून सुरू करतोय. याला मी ड्रॅग केला असा. शेप बिल्डर टूल तर समजलं ना तुम्हाला, पण काय ते? हो सर. ते समजलं हे नाही करतोय. थोडासा ना सेंटर घ्यायचं होतं. कंटिन्यू करतो मी आता. समजतंय ना सर मी काय करतो? हो सर. आता जिथं वाटतंय तुम्हाला की नाही इथं थोडंसं ना, आता हे थोडंसं वेगळं दिसतं, ते तुम्ही नंतर पण ऍडजस्ट करू शकता. अल्ट बटन प्रेस करून मी काय करतोय, हँडलचा ब्रेक करतोय. असा हँडल घेतला ना की अल्ट आणि इकडे ड्रॅग, आणि या डिझाईनला पॅरलल ठेवतो. आला? आता ज्या ठिकाणी असं वाटतंय की नाही इथं थोडंसं कॉर्नर येतोय, आला? ओके. आता मी काय करतोय, इथं जे दिसतंय ना हे पार्ट, हे पण मी इथं ड्रॉप करतो पेन टूलचा यूज करून. तर मी कलर घेतला पिंक, इकडं याला थोडंसं मॅनेज करतो. आता पेन टूलला आलो परत, ब्लू कलर इथं पिंक घेतलं आणि इथून असं
परत इथं पेंटून घेतला, इथून मी त्याला plate. सर आता पेन टूल आपण सोडला इथं तुम्ही हा, ते कशाने म्हणजे काय क्लिक केलं? एस्केप बटन प्रेस कर. स्किप करायचं का? हा, एस्केप. वरती जो सगळ्यात पहिला बटन आहे ना, एस्केप हा. F1च्या बाजूला, ते प्रेस करून द्यायचं. आणि सर हा, बोला. ते आपण समजा आता पेन टूलने ज्यावेळेस कॉर्नर घेतो त्यावेळेस तिथं काय क्लिक करायचं? हे पहा. आता काय आहे की मी इथून येतो, इथून काय पाहिजे मला, इथं आलो मी, ड्रॅग केला, ठीक आहे, आणि हे आता मी बाहेरून घेतोय. हां आता इथं ना मी जेव्हा असं ड्रॅग केला तेव्हा मला इथं कॉर्नर पाहिजे ना. हो तर मग मी इथं ड्रॅग केल्यानंतर ना ऑल्ट बटन प्रेस करतो आणि हँडलला टर्न करतो. अल्ट ऑल्ट बटन प्रेस करून काय करायचं, हँडलला टर्न करायचं. ओके. ठीक आहे. हो सर. आता हे झालं ना की इथं पण वेगळं पार्टिशन आहे ना, हो मग याला पण कंटिन्यू करतो मी असं. एस्केप बटन. तर इथं थोडंसं ना ऍडजस्ट करावं लागणार आहे. हा थोडासा कळत नाही आहे व्यवस्थित. आलं? इथं पण थोडं जर्क वाटला की त्याला व्यवस्थित करू. हा झालं? आता हे झालं, पण हे बाकी आहे. आता इथं काय आहे, परत पेंटिंग घेतलं आणि इथं ना आता कलर चेंज करू. कलर घेतला इथं पण. तर इथून येतो, आउटसाईड मी घेतोय. हा सोडून देतो मी इथं. त्याच्यानंतर इकडून येतो याला. काय नाही झाडले मी. केव्हा जाणार आहे तुम्ही मुंबईला? 15 तारखेला. नंबर हा. ठीक आहे. हां गाडी वेट आहे आपल्याला 10 रुपये किलोमीटर. आणि आता हे तर मी नंतर पण करू शकतो, पण पहिल्यांदा मी एवढे करतो. तर मी काय करणार आहे, यांना सगळ्यांना सिलेक्ट केलं, शिफ्ट एम बटन प्रेस करतो, शेप बिल्डर टूल. हा, आता सरळ सरळ काय करतो सर, इथं आहे ना
कलर पॅलेट ओपन केली, म्हणजे स्वॅचेस ओपन केले, इथून एक कलर घेतला. हा सेम कलर जो दिसतोय ना, इथं मी एकच कलर देतो. जसं आता इथं ना पार्टेशन नाही होत बघा, एक पूर्ण पार्ट येतोय, हे असं नकोय आपल्याला. बरोबर आहे? तर मी थोडंसं ना याला ऍडजस्ट करतो. हा जो आहे ना पार्ट, असा ठेवतो. हां सिलेक्ट केलं, शिफ्ट एम, इथं आता आलं पार्टेशन, वेगळं पार्ट आला बरोबर. हो ब्लू कलर घेतला, इथं क्लिक केला, इथं क्लिक कलर परत चेंज करतो, रेड कलर घेतला, कलर परत चेंज केला, ग्रीन कलर घेतला इथं, आणि थोडंसं कलर चेंज केला. आले. आणि आता पहिल्यांदा मी काय करतोय की हे जे काही बाहेरचे पार्ट आहेत यांना करतो किती काम लागते. हे ओव्हरलॅपिंग केलं ना आपण ते, हां त्याच्यामुळं त्यांचं आता काही तिथे काम नाही तसं. बघा आता याच्यातला हा पार्ट वेगळा आहे आणि हा पार्ट इथं याला केलं डिलीट, याला केलं डिलीट, हा डिलीट, इथं पण हा पार्ट वेगळा आहे, हे स्ट्रोक सेपरेट. बघा इथं हा एवढा वेगळा पार्ट आले. आता काय की हे सगळ्याला पहिल्यांदा मी स्ट्रोक नन केलं, फिल नन केलं. आता हे फक्त स्ट्रोक येते. नंतर मी काय करतोय, हे जे काही बाकी आहे ना ते ड्रॉप करतो. आले. आता इथं मी काय करतो, हा एक वेगळा पार्ट आहे, कलर चेंज करतो. तो लक्षात येणार हा एवढा वेगळा पार्ट आहे, कलर वेट कमी घ्या. बाहेर एस्केप बटन याला आणि याला सिलेक्ट केलं, शिफ्ट एम बटन प्रेस केला, इथे कलर घेतो, डिलीट, हा झाला येलो सेपरेट झाला आणि हा सेपरेट, त्याच्यावरती हा सेपरेट आहे, याला पण ड्रॉ करायचं. आता इथे जनरली काय की कुठल्या शेपची गरज नाही पडत, डायरेक्ट पेंट टूल होते, कारण जास्त कर्व पार्ट.
आता काय करायचं आहे सर, हे सगळं झालेलं आहे. याला मी सिलेक्ट करतो. आपण इथं हा रिफ्लेक्ट टूल बघितलाय ना, आठवत आहे सर, रिफ्लेक्ट करतो. हो. याला मी सिलेक्ट केलं रिफ्लेक्ट टूलला. आणि याला अल्ट आणि क्लिक करतो. आला इक्वल टू या साईडला. हो. याला मी करतो कॉपी. आणि इथं मी काय करणार आहे, सेट करतो. इकडं मॅच केलं ते, हा जो पार्ट आहे डायरेक्ट सिलेक्शन मध्ये येतो. एवढ्या पार्टला करतो सिलेक्ट आणि इथं एरो कीने एक्सटेंड करतो. चला, काय केलं कळालं सर? ॲरो कीने त्याला इकडे हे केलं ना. हा, ते अँकर पॉइंट सिलेक्ट केलेत आणि इकडे त्यांना सरकवलं. आता यांना सिलेक्ट करायचं. ठीक. आता बघा, या ठिकाणी मर्ज कोणकोणते करायचे? मर्ज सगळेच नाही करायचे ना. पहिल्यांदा याला आणि याला मी सिलेक्ट आणि हे दोन आणि हे दोन. शिफ्ट एम बटन प्रेस केलं, इथे याला ड्रॅग करतो, इथे याला ड्रॅग. आता हे होत नाहीये, सिलेक्ट नाही घेतो त्याच्यामध्ये. हा आणि हा, शिफ्ट एम, हे पहा झाला. आणि आता काय की इथं हे राहतात दोन सर्कल. सिलेक्शन आणि याला ड्रॅग करतो बाहेर. आणि आता फक्त कलर फिल करायचा आहे. कलर फिल मी जे सेम कलरचे ऑब्जेक्ट आहेत पहिले त्यांना सगळ्यांना सिलेक्ट करतो. मी शिफ्ट बटन प्रेस करून हे हा पार्ट, हा पार्ट, आय ड्रॉपर टूल घेतला आणि कलर आले. हे हा पार्ट, हा पार्ट, हा पार्ट आणि हा पार्ट. त्यांना अल्ट आणि शिफ्ट दोन्ही सोडले, कंट्रोल आणि शिफ्ट दोन्ही सोडले आणि इथं मी कलर पिक केला. इथं पण सेम कलर आहे जवळपास. नंतर इथला हा व्हाईट आहे, ग्रे, त्यानंतर हा ब्लॅक आहे आणि हा व्हाईट. आणि मग सगळ्यात शेवटी जो मेन हा. आणि आणखी नाही, हे सगळं दिसतं ज्याच्यामुळं आहे बॅकग्राऊंडला एक वेळ. कंट्रोल शिफ्ट ओपन ब्रॅकेट. यांना ग्रुप करतो कंट्रोल जी नी. याला सिलेक्ट केला आणि परत एकदा क्लिक केला म्हणजे हा की ऑब्जेक्ट झाला. हा ऑब्जेक्ट याच्या सेंटरला पाहिजे, तर पहिले हॉरिझॉन्टल सेंटर आणि मग व्हर्टिकल.
आलं. हं. आता कलर पण हाच पाहिजे बॅकग्राऊंडला, तर सिलेक्ट करा, आय बटन प्रेस करा आणि कलर आले. हो सर. काय केलंय आपण, शेप बिल्डर टूलचाच यूज आहे आणि एकच बाजू क्रिएट केली आहे, बाकीचं ऑटोमॅटिक झालेली आहे. हं. एक्स्ट्राचा जो पार्ट दिसतोय ना आलेला, त्याला delete. जास्तीत जास्त पेन टूल हां. आणि शेप बिल्डर टूल तर मोस्ट ऑफ इथं यूज होतो. हं. करता येईल सर. हो सर. आता याच्यामध्ये आणखी पुढचं सांगायचंय तुम्हाला, याच्यातलं पुढचं एकच दाखवायचं करून. नाही सर, बस एवढं करतोय, हार्ड आहे थोडा. मग हे मी पाठवून देऊ का तुम्हाला? हो हो. व्हॉट्सअपला लगेच सेंड करतो तुम्हाला. चालतं. हे बघ, याच्यामध्ये ना आणखीन पण काही आहेत.